तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। मला वाटतं की या सगळ्या विषयामध्ये राज्य सरकार असेल, निवडणूक आयोग असेल, या सगळ्यांच्या अखत्यारीतला विषय आहे। त्यामुळे त्याच्यावर मुंबई महापालिकेच्या विषयामधली, कारण ते कोर्टात दावा केलेला असल्यामुळे त्या विषयाची स्पष्टता आहे। बाकीच्या विषयाची स्पष्टता काही काळात आपल्या सगळ्यांसमोर येईलच। साहेब, आदित्य ठाकरेंनी ट्विट केले की मुंबईतल्या झाडांचं कटिंग केलं की हॅकिंग केलं आणि ह्याचं कंत्राट भ्रष्ट नाताच्या लाडक्या कंत्राटदाराला दिलंय। मला वाटतं आदित्य ठाकरे अभ्यासाविना बोलत आहेत, चुकीची माहिती घेऊन बोलत आहेत, विषयांतर करण्यासाठी बोलत आहेत। सर्वात जास्त मुंबईतल्या झाडांची कत्तल, मी तर म्हणेन झाडांचा खून, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे असताना झालेला आहे। मुंबई महापालिकेमध्ये ते स्वतः आणि त्यांचे वडील हे स्वतः लक्ष देत असताना खाजगी विकासकांमध्ये फायदा मिळावा म्हणून वर्षाला 6-7 हजार झाडं यांचा खून केला गेला। त्या आदित्य ठाकरेंना दुसऱ्यावर बोट दाखवण्याचा अधिकार नाही। अजितदादांनी काल एका भाषणात म्हणले की मी पैसे देत नाही किंवा निधी देत नाही, म्हणजे मी पैसे खिशात घेऊन फिरतो का? सर, मी ते ऐकलं, त्यावर मी भाष्य करू शकत। साहेब, चंद्रहार पाटलांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे, उभाटा गटाच्या जिवारी लागल्या दिसतंय, कारण संजय राऊत म्हणतात की चंद्रहार पाटलांनी बेईमानी केली। मुळामध्ये बेईमानीची व्याख्या ही उभाटा सेनेला पहिले शिकवावी लागेल। चंद्रहार पाटलांच्या प्रवेशाबद्दल त्यांनी स्वतःच्या मर्जीने केलेला प्रवेश आहे, पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी बेईमानी ही उद्धवजी ठाकरे यांनी केली। संजय राऊत त्याचे मूळ आहेत, मतं आमच्याबरोबर राहून घेतली, 2019ला निवडणूक आमच्याबरोबर लढवली आणि मग पदासाठी, स्वार्थासाठी, सत्तेसाठी बेईमान ऑफ द महाराष्ट्र हा अवॉर्ड उद्धवजींना द्यावा लागेल, हा इतिहास संजय राऊत यांनी लक्षात ठेवा। उपोषण सुरू आहे, त्यांनी काल बीपीची गोळी घेतली, पण 13 तारखेपासून गोळी घेणार नाही। बावनकुळ्यांची भाषा ही तानाशाहीची होती असं त्यांनी। मला वाटतं चुकडूजींनी त्यांचा विषय जरूर मांडावा, त्यांच्या मागण्यांसाठी आग्रह जरूर ठेवावा, त्यांच्या मागण्या सरकारने योग्य आहेत त्या ऐकाव्यात, पण अशी कुठलीही भाषा बावनकुळे काय कुठलाही मंत्री करत नाही, करणार नाही। आपल्या विषयाच्या आग्रहासाठी एखाद्या मंत्र्यावर दोषारोपण करणं हे कितपत योग्य आहे हे आपण पाहिलं पाहिजे, असं माझा त्यांना सल्ला आहे। पश्चिम महाराष्ट्रात सध्या भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढते। महत्त्व म्हणजे अतुलबाबांनी ज्या पद्धतीने जिल्हाध्यक्ष इथला आमदार घेतले, त्यानंतर मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत आहेत। काल ही सत्यजित पाटणकरांचा पक्षप्रवेश झाला आहे, कुठंतरी त्यामुळे महायुतीत काढा पडेल किंवा ताकद वाढते आणि स्थानिक स्वराज्य संस्था नक्की मेगा प्लॅन तुमचा काय आहे? महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टी आपली पाळंमुळं जी मजबूत आहेत ती अजून सुदृढ करते। पश्चिम महाराष्ट्रातही आमच्या कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्ष प्रचंड परिश्रमाने, प्रचंड मेहनतीने, प्रचंड घामाने जमिनीवर पक्ष उभा करण्याचं काम बरीच वर्ष केलेलं आहे आणि त्यामुळे माझ्या जुन्या कार्यकर्ते, प्रमुख कार्यकर्ते, संघपरिवार यांचं योगदान पश्चिम महाराष्ट्रात खूप मोठं आहे। आता आम्ही सुदृढ होतो आणि त्यामुळे बरोबर आमची व्याप्ती, परिवार हा त्या ठिकाणी आम्ही वाढवतो आणि त्या वाढवण्यामध्ये सबका साथ सबका विकास हेच आमचं धोरण आहे। या सबका साथ सबका विकासमध्ये भाजप मजबूत झाली तर महायुती मजबूत होणार आणि महायुतीला बरोबर घेऊनच भाजप चालणार, हे गणित स्पष्ट आहे। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।